काही पाथरीची भाजी एवढी मोठी दिलेली, आणि शेजारच्या मुलीने दिलेली. आता ही बनवायची मला. आता हिला निसते, कापते, मस्त स्वच्छ करून भाजी बनवते. आवडती मला ही भाजी, लय भारी होती ही भाजी. पाथरीची भाजी म्हणते तिला, रानभाजी. अशा रानभाज्या खायच्या, पावसाळा जोपर्यंत आहे तोपर्यंत. रानभाज्या एकच नंबर असतात शरीरासाठी, आयुर्वेद. मला तर कुठलीही रानभाज्या असू द्या पावसाळ्यामध्ये, पण मी ती खातेच. आणि म्हणजे खाते म्हणजे मी बाहेर डोंगराला जाते, आमच्या इथं डोंगर आहे इथं, तर तिकडं जाते मी, डोंगरातून आणते आणि खातेच. म्हणजे मला ज्या भाज्या माहिती आहेत ना खायच्या त्या आणते आणि खाते माझ्या स्वतःसाठी. घरातलेला नाहीत आवडत फार असं जास्त करून, म्हणजे त्याला असं वाटते भाजीपाला, त्यांना काय आवडतं आहे, मेथी, शेपू, पालक असं आवडतं आहे. पण मला या रानभाज्या, माठ, तांदूळजात, नंतर ही कडूची भाजी, नंतर कंटुल्याची भाजी, पाथरीची भाजी, आणि अशा फांदाच्या भाज्या ह्या मला खूप आवडतात. अशा मी ह्या ना बाजारात भेटत नाहीत म्हणून मी डोंगराला जाते. मला एवढं गुडघे दुखते तरी पण मला आवडीनुसार आहे ना, मी खातेच त्यांना, कुठून बी आणून खाते. चला तर मी आता बनवते, मग तुम्हाला दाखवेन नंतर.